शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर बुधवारी शेवटच्या दिवशी अखेर तब्बल 9,607 हरकती प्राप्त झाल्या आहेत। प्राप्त झालेल्या प्रत्येक हरकतीची स्थळ पाहणी करून निपटारा करण्यात येणार असून संबंधित कार्यवाही महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्तांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती। त्यावर 28 नोव्हेंबर पर्यंत हरकती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती। यासाठी अर्जाचे अ व ब नमुने उपलब्ध करून देण्यात आले होते। बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। अंबिका शाळेजवळ भाजी मार्केट केडगाव येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे। संतोष धोंडीराम गुंड असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून 40,000 रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला आहे। शहरातील बोल्लेगाव व नागापूर परिसरात चोराईचे प्रमाण वाढले आहे। पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय कोतकर यांनी तोफखाना पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे। महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर हे वाढीव घरपट्टी संदर्भात आज महापालिकेत आले होते। यावेळी महायुतीच्या गट पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वाढीव घरपट्टी बाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगर शहरातील बुरुड गल्ली असलेल्या जुन्या इमारतीला काल आग लागली होती। यात इमारतीतील मोठा भाग कोसळून खाक झाला होता। जाळलेला इमारतीचा उर्वरित भाग आज जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने काढून टाकला। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।